माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा। दापोलीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या नेतृत्वाखाली पाण्याच्या टाकीमध्ये अडकलेल्या बैलाला नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी जीवदान दिलं। या दृश्यांमध्ये नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेले कष्ट तुम्हाला नक्की जाणवतील। मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्यासह विजय मोहिते, दीपक गोरिवले, सचिन घाग आणि काही कर्मचारी यावेळी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत। दापोली ग्रामपंचायतीची जुनी इमारत ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी नगरपंचायतीकडून सध्या नवीन इमारतीचं काम सुरू आहे। या ठिकाणीच ठेकेदाराकडून पाण्याची टाकी बांधण्यात आली होती आणि त्याला झाकण नसल्यामुळे बैल त्यामध्ये जाऊन पडला होता। या बैलाला पाण्याच्या टाकी बाहेर काढताच तो पळण्याचा प्रयत्न करू लागला। यामध्ये 2 नगरपंचायतीचे कर्मचारी किरकोळ जखमी झालेत। गेल्या 2 दिवसांपासून पाण्याच्या टाकीमध्ये अडकलेल्या या बैलाला दापोली नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी जीवनदान दिलं आणि यामध्ये त्यांचे प्रयत्न स्पष्टपणे दिसून येत होते। दापोली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकानजीकच्या या इमारतीमध्ये हा बैल कशा पद्धतीने या पाण्याच्या टाकीमध्ये अडकला होता हे दृश्य तुम्ही इथे पाहू शकता। सतत 48 तास 3 फुटांच्या पाण्यामध्ये तो अडकून पडला होता। या दृश्यांमध्ये या मुक्या प्राण्याच्या भावना आपल्याला स्पष्टपणे जाणवू शकतात। पाण्याच्या टाकीत पडलेल्या बैलाची आई गेल्या 2 दिवसांपासून या टाकी शेजारीच बसून होती। नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना कळल्यानंतर त्यांनी घटनास्थळी लगेच धाव घेतली आणि शिडीच्या साहाय्याने एक कर्मचारी या पाण्याच्या टाकीमध्ये उतरला। टाकीमध्ये उतरल्यानंतर या कर्मचाऱ्यानं पहिल्यांदा या बैलाला धीर देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर दोरी त्याच्या कमरेभोवती त्याने बांधण्याचा प्रयत्न केला। थोड्या कष्टानंतर त्याला यामध्ये यश आलं आणि एका बाजूला त्याने दोरी बांधून घेतली। त्यानंतर दुसऱ्या बाजूलाही त्याने तशाच प्रकारची दोरी बांधली आणि त्यानंतर या बैलाला बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले। दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे सतत याकडे लक्ष ठेवून होते। ते या सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत होते। विजय मोहिते, दीपक गोरिवले, सचिन घाग, अमित रेमजे आणि कर्मचारी यावेळेला शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत। पुन्हा एकदा आपण ही दृश्य पाहूयात ज्यामध्ये नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी या बैलाला बाहेर काढण्यासाठी विशेष कष्ट घेतले। पाण्याची टाकी उघडी असल्यामुळेच या बैलाला नाहक या सगळ्या गोष्टींचा त्रास सोसावा लागला। याला जबाबदार कंत्राटदार आहे आणि कंत्राटदाराने त्वरित या टाकीवर झाकण टाकून घ्यावेत असे आदेश नगरपंचायतीने दिले आहेत। 15 फूट खोल टाकीमध्ये जर पाणी नसतं तर कदाचित या बैलाला इजा देखील झाली असती आणि जर पाणी जास्त असतं तर त्याला जीवाला देखील मुकावं लागू शकलं असतं। या बैलाला बाहेर काढल्यानंतर तो लगेच पळण्याचा प्रयत्न करू लागला आणि यामध्ये नगरपंचायतीचे कर्मचारी जखमी झाले। पण असं असलं तरी त्यांनी या बैलाला जीवदान दिलंय हेच खरं। त्यांच्या कष्टाला माय कोकणचा सलाम। शमशाद खान, माय कोकण, दापोली। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।